लोकशाही युवा फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट श्री क्षेत्र मडी पाथरी तालुक्यातील अहिल्यानगर पूर्वीचे अहमदनगर या जिल्ह्यात एक विचित्र प्रकारची घटना तिथल्या देवस्थानच्या अध्यक्ष व सरपंच संजय मरकड यांनी ज्या पद्धतीने मुस्लिम समाजाला तिथं यात्रेमध्ये येण्यासाठी जे बंदी घातली आहे हे कुठेतरी भारतीय राज्यघटनेचे संविधानातील अनुच्छेद 15 याचे कुठेतरी हत्या करणारा हा ठराव यांनी इथं मंजूर केलेला आहे. मी इथं आवर्जून सांगू इच्छितो की भारतीय राज्यघटनेमध्ये सर्वांना समान अधिकार ही राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहे. त्याच समानतेचा अधिकार कुठंतरी हिसकवण्याचं काम हे सरपंच आपल्या माध्यमातून करत आहात. त्यांनी वेगवेगळे दावे तिथं त्यांनी केलेले आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की वक्फ बोर्डाने या मंदिराच्या जमिनीवर दावा जरी केला आहे तर ते न्यायप्रविष्ट आहे. जे काही त्याचा न्यायालयीन निकाल येईल ते सर्वांना मान्य असेल, ते असायलाच पाहिजे. आणि त्याच प्रमाणे त्यांनी कुठंतरी हे गरीब जे जनता जिथं व्यापार करण्यासाठी येते त्यांना रोखणं हे अन्यायकारक आहे. हे त्यांनी असं जे ठराव मंजूर केला ते ठराव पण कुठंतरी फसवणूक करून केलेला असे गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं असंही आहे की देवस्थानची कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट ही महाराष्ट्रभरामध्ये 700 ते 800 एकर जागा आहे असेल, त्याच्याबद्दल काही बैर नाहीये. पण ज्या पद्धतीने आपण एवढे शेकडो वर्षाची जी परंपरा होती जिथं हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्मीयांचे लोक मागासवर्गीय समाज असेल किंवा भटक्या विमुक्त जातीची पंढरी म्हणून हिची ओळख आहे, अशा लोकांची जत्रा गेले शेकडो वर्षापासून ही परंपरा आहे. आणि त्यातून वर्षभरातून लोक जिथं तिथं भारतात असतील ते एकत्र त्या महिनाभराच्या या जत्रेमध्ये सामील होण्यासाठी येतात. आणि त्यातून आपण हे जे हिंदू मुस्लिम एकीचे जे संदेश आहे, एकीचे जे प्रतीक जे कानिफनाथ यांना म्हटलं जातं, अशा एकीला अशा भारतीय एकात्मतेच्या दृष्टीने आपण कुठंतरी हे संविधानाच्या विरोधात जाऊन आपण असा ठराव मंजूर केलेला आहे असं आम्हाला सर्वांना वाटतं. आणि त्याचप्रमाणे आपण कुठंतरी आर्थिक बहिष्कार मुस्लिम समाजावर करायचा प्रयत्न करताय. कारण की आपण संदर्भ दिलाय कुंभमेळाचा, आपण संदर्भ दिलाय मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ यांचा. याची आपल्याला गरज का बरं पडली? आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा मनुवादी महाराष्ट्र नाहीये. हा संविधानावर चालणारा महाराष्ट्र आहे, संविधानावर चालणारा हा आपला देश आहे. 2 नंबरचे धंदे, जुगार अड्डे, मटके, दारूचे अड्डे ह्याचा आपण उल्लेख केला, आपण आवर्जून उल्लेख केला की हे सर्व धंदे मुस्लिम समाजाचे आहेत. असेल तरी आपण पोलीस प्रशासनाला सांगू शकता. आणि एवढे वर्ष आपण का गप्प बसले? सरपंच असून आपण पोलीस प्रशासनाला सांगितलं असतं, ह्यांना कायदेशीर यांच्यावर कारवाई करण्यात आली असती. पण आपण असं न करता आपण एक ठराव मंजूर करताय की मुस्लिम समाज इथं व्यवसाय करणार नाही, आपल्या भावना जोडलेल्या आहेत, इथं मांसाहार करणारे लोक असतील. हे आपण एक वैयक्तिक एक समाजाला बोलू शकत नाही, कारण की ज्याला कोणाला करायचं आहे ते असंही करू शकतो. आणि ज्या प्रकारे आपण तिथं वक्फ बोर्डाचा उल्लेख करताना सांगितलं, वक्फ बोर्ड हा वक्फ बोर्डाने जरी हा दावा केला की जमीन त्यांची वक्फ बोर्डाची आहे, दावा करणारे हे वेगळे आहेत आणि तिथं व्यवसाय करणारे हे गोरगरीब जनता आहे. आपण त्यांच्यावर असा अत्याचार नाही करायला पाहिजे. संजय मरकड यांनी या सगळी घटनाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा कळवलेलं आहे. आणि राज्याचे मंत्री नितेश राणे हे सुद्धा तिथं आरतीसाठी येणारे अशी त्यांनी माध्यमातून जी माहिती दिलेली आहे. पण कुठंतरी हा 2 समाजामध्ये
ते निर्माण करणारा सारखा हा ठराव आहे. ह्याचा परिणाम, ह्याचं जे काही नुकसान होईल हे भरपूर प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान महाराष्ट्राचं आणि देशाचं पण होईल. आणि समाजामध्ये जे गुण गोविंदाने राहण्याची जी प्रथा आहे ती प्रथा कुठंतरी थांबवायच्या असे काही समाजकंटक काम करत आहात. पण आपण अशा कोणत्याही गोष्टीला बळी नाही पडलं पाहिजे. स्थानिक लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दाद मागितलेली आहे, काय लोकांनी कोर्टात सुद्धा याची दाद मागितलेली आहे. कारण की हे कुठंतरी संविधानाला आणि जे समानतेचा हक्क आपल्याला जे राज्यघटनेने दिलंय त्याचा कुठंतरी अपमान आणि अवमान करण्यासारखं आहे. त्यातूनच तिथले स्थानिक आमदार जे अजितदादा पवार गट राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत संग्राम जगताप, हे विधानसभेच्या निवडणुकापूर्वी हे पुरोगामी होते आणि आता कुठंतरी विधानसभाचा निकाल झाल्यानंतर, आमदार झाल्यानंतर त्यांच्या डोक्यात मनुवादी विचार आले असं कुठंतरी वाटते. आपण एक राज्यकर्ते आहात, आपण एक लोकप्रतिनिधी आहेत. अशी कोणती घटना आपल्या जिल्ह्यात, आपल्या शहरात किंवा आपल्या गावात जर घडली तर आपण एक लोकसेवक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या गावात गेलं पाहिजे आणि दोन्ही समाजाला एकत्र बसून त्यांचं काहीतरी मार्ग काढून दिलं पाहिजे. नाही तरी आपण त्याच्या व्यतिरिक्त जाऊन त्या मुस्लिम समाजाचा द्वेष आपण करता ते अशी तुम्ही भीती स्वतः एक लोकसेवक म्हणून एक लोकसेवक म्हणून तुम्ही स्वतः अशी शंका व्यक्त करताय की हे लोक कुठंतरी ह्यांचा दावा बोलतील की जमिनी यांची आहेत, ह्यांची पीरची जमिनी आहेत. ते ज्यांनी दावा केलेला आहे वक्फ बोर्डमध्ये ते लोक मुस्लिम जरी असतील पण हे व्यापार करणारे लोक ते नाही आहेत. जगताप साहेब, आपण ह्या दोन्ही समाजाला सामावून घेऊन जायची जबाबदारी आपली एक लोकप्रतिनिधी म्हणून आपली आहे. समाजामध्ये कुठेही भांडणं नाही झाले पाहिजे ह्याची दक्षता हे आपण घेतली पाहिजे. पण एक चिंता वाढतीये आणि कुठेतरी खंत वाढतीये आपल्यासारख्या लोकप्रतिनिधीचा, जे स्वतः तिथं बसून असे भीती व्यक्त करतात. ते असं एक समाजाला घेऊन, विशिष्ट समाजाला घेऊन आपण जे काही बोललेत हे निंदनीय आहे. कदाचित आपल्या पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री ह्याच्यावर काय उत्तर देतील आम्हाला माहित नाही. पण जे काही राज्यात चाललं आहे, हे राज्य, हे देश पुरोगामी विचारांनी चालतो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आहे. इथं मनुवादी विचार हे चालणार नाही. जे काही अवैध धंदे तिथं चालू आहेत, तिथल्या सरपंचाला विनंती आहे त्यांनी आता तरी त्या धंद्यांची माहिती पोलिसांनी द्यावी. गेल्या अनेक वर्ष आपण लपवलं म्हणजे आपलंही काहीतरी संगमत असेल अशी शंका इथं निर्माण होत आहे. तर मी हेच सांगेल की जे काही पुढील काळात होईल, न्यायपालिकावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. न्यायपालिका असा कोणतेही एकतर्फी निकाल नाही देणार. तिथं येणारा गोर गरीब जे काही व्यापारी आहे त्यांना चांगले आणि शांततेपणे ते व्यापार करतील हेच मी इथं सांगतो. आपल्या या व्हिडिओच्या मार्फतून मी आपल्याला एवढंच सांगेल, आमचं चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.